नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टेलरिंग बाई या चॅनल मध्ये. आज आपण शिकणार आहोत साऊथ इंडियन लेहंगा. कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे 31 इंच. कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे 31 इंच. तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे वरी कमरपट्टीला शिवण्यासाठी. आणि ह्याचा वरती भाग निघालेला होता, हा कट करून टाकलेला आहे. आणि त्याचा उरलेला काट असं खाली जॉईंट करून घेतलेला आहे. साडी होती एक, त्या साडीतला आपण असं एवढं कापड काढून घेतलेलं आहे. कमर आहे 25. 25 चे 4 भाग, 1 2 आणि हे 2. अखंड कपडा घ्यायचा असा. 25 एक वेळेस, 25 दोन वेळेस, 25 तीन वेळेस, 25 चार वेळेस. आणि एवढं शिलाईसाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. साडीतून कट करून घेतलेला आहे असा भाग. आता ह्याच्या आपण प्लेट्स पाडू. प्लेट्स अशा घ्यायच्या 1-1 इंचावरती. चला आपण प्लेट्स पाडून घेऊया. वेगळा दोरा लावलेला आहे तुम्हाला समजेल म्हणून. असं 1-1 इंचाच्या पाडून घ्यायचे अशा. आणि ह्याच्यामध्ये अंतर ठेवायचं 1.5 इंचाचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, कारण सगळं समजतं काय सांगितलेलं आहे काय नाही. हे पूर्ण प्लेट्स पाडून आपल्याला 25 इंच करायचं आहे. कमर आहे 21 इंचाची, 4 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये नाडी टाकणार आहोत बांधण्यासाठी. पूर्ण कपड्याच्या अशाच प्लेट्स पाडून घ्या. अशा पूर्ण प्लेट्स टाकून घ्यायच्या. अशा प्लेट मारून झाल्यानंतर आपण ह्याला उलट ठेवूया असं. आणि 1.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे मी, ते आपण असं सरळच ठेवायचं. आणि इथून पूर्ण जॉईंट करून घ्यायचं. अशामध्ये छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या. दहा 11 वर्षाच्या मुलीचा आहे हा. मोठ्यांचा पण असा शिवायचा. कुठे कुठे अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या. व्यवस्थित बघून शिवायचं, असं प्लेट्स मध्ये अडकतात नंतर वरती. असं पूर्ण अस्तर इथपर्यंत जॉईंट करून घ्यायचं. हे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून हे मध्ये कापड पूर्ण व्यवस्थित स्टिच करायचं. हे असं पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं. आणि हे अस्तर खालच्या उंचीपेक्षा थोडस कमी पाहिजे. आपण हे थोडस असं फोल्ड करून घ्यायचं. आणि मोठ्या मुलींचा जर शिकायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा.
अशी 4 इंचाची अस्तर लावून पट्टी तयार करून घेतलेली आहे मी. तर ही डबल फोल्ड करून 16ची झालेली आहे. तर आपल्याला असं नंतर असं फोल्ड करून शिवायचं आहे ह्याला. ह्याचे काठ दोन्ही पण बाजूचे. हे असं दोन्ही बाजूला असं 2-2 इंच शिवून घ्यायचं. ह्या बाजूला पण घ्यायचं इकडच्या. नंतर हे उलट्या बाजूला ठेवून ही पट्टी पण उलटीच ठेवायची अशी ह्याच्यावरती आणि अर्धा इंच असं स्ट्रेट शिवून घ्यायचं हे व्यवस्थित असं खात्री करून. ची पट्टी हा जेवढा भाग झालेला आहे तेवढा काढून घ्यायचा लेहंग्याच्या कंबरेचा. नंतर हे असं करायचं, आणखी एकदा फोल्ड करायचं आणि लॉक करून घ्यायचं. नंतर हे असं सवासं करून घ्यायचं आणि ही पट्टी आहे ना ह्याला शिलाई मारून घेऊ आपण उकलेल्यानंतर. हे असं एक वेळेस अर्धा इंच फोल्ड करायचं, नंतर इथं ठेवायचं ह्या शिलाईवरती आणि अशी शिलाई मारायची. तर असं करून घ्यायचं दोन्ही बाजूला. इथं 4 इंचापर्यंत घ्यायची शिलाई आणि तिथं असं लॉक करून घ्यायचं आणि छोटासा कट मारून घ्यायचा. नंतर हे असं बाहेर अस्तर बाजूला करायचं, खालचं पण अस्तर बाजूला करायचं आणि ह्या मेन कापडाला शिलाई मारायची अशी हे दोन्ही असे करायचे बाजूला.
नंतर आणखी तितकी शिलाई मारून घ्यायची आणि हे मध्ये काढायचं कापड असं आणि 2 अस्तरचेच घ्यायचे. हे मध्येच ठेवायचं असं आणि अस्तरच्यालाच मारायचं फक्त. डबल शिलाई मारून घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लाऊजचा व्हिडिओ मी उद्या टाकेन.